नमस्कार, मी प्रदीप कुमार आणि तुम्ही बघत आहात PR मीडियाचा न्यूज अपडेट कार्यक्रम। रोज नवीन आणि ताज्यातरीन बातम्या बघण्याकरिता तुम्ही PR मीडियाच्या डिजिटल माध्यमांना सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। चला तर बघूया आत्ताची नवीन बातमी। भंडारा जिल्ह्यातील कांद्री ग्रामपंचायत येथे थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच श्री बैजू बनसोड यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे। मागील 1 वर्षात गावातील रोड, नाली, गावात स्वच्छता अभियान आणि इतर विकासकामे राबविण्यात यांना यश आले आहे। सरपंच साहेब, कांद्री ग्रामपंचायतच्या सरपंच पदावर तुम्ही रुजू झाल्यापासून मागील 1 वर्षामध्ये जे काही तुम्ही विकास कार्य केले आहे, काय सांगाल याबद्दल? आपणा सगळ्यांना नमस्कार। माझे नाव आहे बैजू ताराचंद बनसोड। प्रथमतः मला आता जेमतेम 12 या 13 महिन्यात चालू आहेत। इथं असताना स्वच्छता नव्हती। पहिल्यांदा मी स्वच्छतावर भर दिलो। स्वच्छता म्हणजे गटार साचणं, नाल्या सफाईकरण। माझ्या मते तर हा नाल्यानं रुट्ट होत राहतात, म्हणजे हा विकास नव्हे, परंतु स्वच्छता माणसाच्या जीवनात एक मेन घटक आहे। आपण काही जनजागृती राबवतो, व्यसनमुक्ती वगैरे म्हणाल तर या विषयावर भर देऊन मी पहिले मेन काम स्वच्छतावर भर देऊन मी म्हणजे आम्हाला शासनाकडे काही पाठपुरावा केल्यामुळे स्वच्छता अभियानातून गाड्या मिळाल्या। त्या गाड्याच्याद्वारे कचरा वगैरे संकलन करून गाड्या फिरवतो आणि आता काही निधीमधून आम्हाला कचरा उचलण्यासाठी कुंड्या मिळणार आहेत। त्या कुंड्याद्वारे हा कचऱ्याचा एक संकल्प आणि आरोग्यास सोबल असा आणि आरोग्य निर्मळ कसा राहील या विषयावर माझा भर आहे। शिक्षणाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर शिक्षण या क्षेत्रामध्ये आपण कोणत्या प्रकारची ग्रामपंचायततर्फे आपल्याला कोणत्या प्रकारची योगदान आपण दिलं आहे? जसा मी रुजवताबरोबर आमच्या 15 एकर निघून गेला होता। पूरक नियोजन बी नाही मिळाला, परंतु जे काही पूरक नियोजनामध्ये घेता येईल कामं म्हणजे शाळेला ड्रेस, पाण्याची टँक, नळ योजना आणि त्यांच्यासाठी जे लागते लॅट्रिन, बाथरूम आणि बसण्याची व्यवस्था। आणि तर सगळ्यात मेन गोष्ट अशी होती की शाळेला शिक्षकच नव्हते। वर्ग 4, शिक्षक 2 होते। आम्ही काही आंदोलन करून काही शिक्षक मागितले आहे, काही ते प्राथमिक तत्त्वावर मिळतात आम्हाला पेट वाईज, या सामान्य ट्रेनिंगवाले मिळाला। इथं शाळा आहेत 1 ते 4, इथं कन्या शाळा आहे आणि तिकडे 1 ते 7 आहे। काही आता सगळ्या लोकांचा मॉडेल जमाला असल्यामुळे लोक ग्रामीण भागामध्ये विकासाकडे थोडासा वेगळ्या नजरेनं पाहतात, कारण की जे कॉन्व्हेंटची जे मुलं आहेत तिथं पाठवण्याची पण आम्ही पालकाला विनंती करून आम्ही त्यांना प्रोत्साहन करून येथे राबवण्याची एक मोहीम राबवून राहिला। तर त्याच्यानं आमच्या कन्या शाळेमध्ये आताच आपण बघितल्याप्रमाणे पटसंख्या वाढली, काही शाळेमध्ये कमी आहे, तर त्याही स्वच्छता आम्ही आता त्या दुसऱ्या शाळेमध्ये जसा अध्यक्ष आम्हाला भेटते, मी तर सरपंच आहो, पण ते शाळेच्या अध्यक्ष कमिटीत आम्हाला जी वेळोवेळी माहिती देतात का आम्हाला गेट पाहिजे, स्वच्छता पाहिजे, आरोचा पाणी पाहिजे आणि आपल्या गावात विद्यार्थीला कसा प्रोत्साहन करताना अभ्यास करता येईल त्या प्रकारे आता प्रयत्न चालू आहेत। तर आपण जी शाळा आहे 6 ते 5 ते 10 हे जी शाळा आहे यांना किती निधी आतापर्यंत मिळून देत आहे? आतापर्यंत तुम्ही एक काम मेंटेनन्समध्ये केलं आहे। शिल्प माननीय पारधी साहेब सभापती होते, त्यांनी 5 लाखाची निधी दिलं। त्यांच्यामधनं आता सध्यामध्ये आम्ही एक बोरवेल आणि सौंदर्यीकरणाचं काम घेऊन राहिलो आणि मी एक गट सध्या असा शाळेच्या माध्यमातून आपल्या ग्रामच्या माध्यमातून म्हणा एक गेट बनवून दिलो आणि त्याला गेट सूचित करून अजून एक गेट बनवून दुसरा एक रस्ता बनवून द्यायचा। काही गट्टू लागले आहेत पुराणी कामामध्ये। नळ योजना विस्कळीत झाली होती, नळ ती स्वच्छता करून दिला आणि पटसंख्या कसा होईल, शिक्षक कसे राहतील न ते स्वच्छताचा एक कार्यक्रम चालू आहे। म्हणून आपलं पूर्ण लक्ष त्या शाळेकडे आहे। सरपंच म्हणूनच माझा लक्ष तर आहेच आहे, पण इतर माझे जे ग्रामपंचायतची बॉडी आहेच आहे, पण परंतु मला वेळोवेळी त्यांची जे कमिटी आहे शाळेची ते एक सुभाष बडवाई अध्यक्ष आहे, ते परिपूर्ण मला साथ देतात आणि ते शिक्षक सांगतात आणि जो तिथे अडचण भासते त्या विषयावर मी काम करण्याचा प्रयत्न करतो। आता गावामध्ये मेन गोष्ट पाणी कसा साठवण्यात येईल, शोच खड्डे म्हणा, इजितच्या मार्फत कसे तयार होतात। आता आमची एक शोच खड्ड्याची काही प्रक्रिया चालू आहे, काही शोच खड्डे तयार झाले आहेत आणि ते शोच खड्डे पाणी साठवून म्हणजे आता हवामानामध्ये पहिल्यापेक्षा खूप बदल झालेला आहे।
म्हणजे पहिले इजेच्या मार्फत आपल्याला पांदान वगैरे रस्ते बनवता येत होते. आता शासनानं काही निधी कमी केलं नाही. आता ते यावर्षी तर मी ऐकायला मिळालं पण नवीन निधीला काही तुम्हाला निधी मिळत नाही कामाला. पूर्वोक्त काम म्हणजे इजेच्या मार्फत निधी मला कमी मिळते. आणि मग त्या याच्यानं माझं तर मत आहे की गाव चळवळीतून लोकांच्या मार्फत अगर लोकांच्या याच्या मार्फत मला सहभाग भेटला तर गाव चळवळीतून मी चांगला कार्यक्रम करून देईन. कारण का शासन पैसा देते पण लोक चळवळीतून माझ्या मते जो कार्यक्रम होते हा चांगला प्रकारे होते. कारण का लोकांच्या म्हणजे त्यांना एक सहकार्य चांगला मिळते.